आखाड्याचा छान असा उत्तरार्ध या ठिकाणी सुरू झालेला आहे। याच्यानंतर आपल्याला प्रेक्षणीय अशी कुस्ती 6,500 रुपये आणि एक 5 फुटाची ढाल कैलासवासी विठ्ठल मारुती बांबळे यांच्या स्मरणार्थ प्रकाश विठ्ठल बांबळे आणि संपूर्ण बांबळे परिवार यांच्यातर्फे 5 फुटाची ढाल आणि 6,500 रुपये इनामाची कुस्ती मित्रांनो थोड्याच वेळात आपल्या आखाड्यामध्ये येणार आहे। पाटील लागलेल्या कुस्त्या छान असं डावपेच दोंडू पाटील आपण या कुस्तीवर लक्ष ठेवायचं। बाळूदादा कोरडे आणि दोंडू शंकर कोरडे यांनी आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट पंचगिरी या ठिकाणी सादर केली। आपण बघितलं या वर्षीचा महाराष्ट्र केसरी जर बघितलं तर अक्षरशः वादाने गाजलेली स्पर्धा म्हणजे पंचाची भूमिका किती निपक्षपाती असली पाहिजे याचं जर कुठं उदाहरण बघायचं असेल तर या वर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा ती अक्षरशः पूर्ण स्पर्धा त्या वादाने झाकळून गेली। मंगेश मामा यांच्या हातामध्ये जे पैलवान फिरतात त्यांच्यावर 3-3 हजार रुपये इनाम आहे त्याला जोडी होत्या जोड 3-3 हजार रुपये इनाम आहे त्यांना जोडी होत्या जोड 3,000 रुपये इनाम आहे त्यांना जोडी होत्या जोड 3,000 रुपये पाटील 3-3 हजार रुपये 4,000 रुपये इनाम आहे त्यांना जोडी होत्या जोड 4,000 दे सोडून मामा थांबा पाटील तिकडे बघा या ठिकाणी माझ्या पाठीमागे बरेचसे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। सर्व आपण विविध क्षेत्रातील आपल्या क्षेत्रातील उत्कृष्ट असे मान्यवर आपण आहातच। जर चुकून आपलं या ठिकाणी नामोल्लेख राहिला असेल कृपा करून मला माफ करा आणि आपली दिलगिरी व्यक्त करतो। चला मध्ये घ्या पैलवान मंडळी कुस्ती मध्ये घ्या। आखाडा भरपूर मोठा आहे आपला। मंगेश मामा बांबळे यांच्या हातामध्ये जो पैलवान फिरतो त्याच्यावर 4,000 रुपये इनाम आहे त्याला जोडी उद्या जोड 4,000 रुपये 4,000 रुपये इनाम आहे त्याला जोडी उद्या जोड। पहा पांडुरंग केसरी किती नामांकित अशी कुस्ती या ठिकाणी चालू आहे। जिंकायचं असेल तर आपल्याला लढावंच लागेल। रोहिदास पाटील ही चेक करा बरं कुस्ती 4,000 रुपये इनामाची कुस्ती पाटील मध्ये घ्या। जिंकायचं असेल तर मित्रांनो आपल्याला झुंजावंच लागेल लढावंच लागेल। अतिशय उत्कृष्ट अशी छान धावपत चाललेली कुस्ती जोरात कुस्ती लावल्यानंतर काय परिणाम होतो याची कुस्ती जी चालू असलेली कुस्ती पांडुरंग केसरी 5,000 रुपये आणि एक मानाची गदा। कारण जर जिंकायचं असेल तर प्रयत्न करावेच लागतील। आकाशात उडायचं असेल तर नुसते पंख असून चालणार नाही आपल्याला प्रयत्न सुद्धा करावे लागतील। म्हणजे कुस्ती जिंकायची असेल तर आपल्याला धावपळ सुद्धा करावे लागतील। आणि या आखाड्याचं अजून एक वैशिष्ट्य या ठिकाणी मित्रांनो या संपूर्ण तालुक्यात आजचा जो आखाडा आहे हा उद्या युट्यूबच्या माध्यमातून दाखवला जाईल। त्यासाठी या ठिकाणी बबन वाळकोळे साहेब हे स्वतः त्याचं लाईव्ह प्रेक्षेपण या ठिकाणी करत आहेत। तसेच पंढरीनाथ दादा सरगदे हेही या ठिकाणी पत्रकार बांधव उपस्थित आहेत।